उद्धव ठाकरे साहेब, विजय तुमचाच होणार असा अख्खा महाराष्ट्र बोलतो आहे गेल्या आठवडाभरापासून. कारण नियतीच्या नियमांमध्ये बेईमानीला थारा नसतो हे तुम्हा आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे मंडळी. आणि असा आर्त आवाज हा महाराष्ट्रभरातून हल्ली येत आहे मंडळी. राजकीय क्षेत्राची गटार गंगा झाली आहे. छोट्या लेकरांपासून ज्येष्ठांपर्यंत विचारा, तुम्हाला याचं उत्तर हेच मिळेल मंडळी. आणि हे चित्र बदलण्याचे संकेत या देशातील जनजीने कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून दिले आहेत. हे तुम्ही दिल्लीचा तमाशा पाहिला मंडळी. तुम्ही आम्ही जन्माला आलो तशी अनेक माणसं पैदा होतात, पैदा किड्या मुंग्यांसारखे. अशांना माणूस का म्हणावं हा प्रश्न पडतो, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच पडतो मंडळी वेळोवेळी. अरे त्यांच्या धमन्यांमध्ये कष्ट करण्याची धमक नसलेले माणसं, हे स्वतःला माणूस म्हणून घेणारे काही डुकरं जन्माला येतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मंडळी. स्वार्थापोटी नको त्या ठिकाणी तोंड घालून कुणाच्या तोंडचा घास पडवतात आणि आपलं पोट भरतात. फक्त पोटच भरत नाही, लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी. फक्त पोटच भरत नाही तर चक्क तुम्हाला आम्हाला लुटतात, चोऱ्या करतात, सामान्य जनतेचे खिशे कापून पब्लिक युटिलिटीच्या जमिनी हडपतात, शिक्षण संस्था उघडतात आणि त्यांच्या 7, 10, 12 पिढ्या फुकट खाऊन पसरतील अशी व्यवस्था कायमची ते करून ठेवतात मंडळी, लक्षात घ्या. मर्सिडीज, फॉर्च्युनर, BMW सारख्या महागड्या गाड्यांनी फिरून आपल्या पुढे भाषणं ठोकतात आणि आपण बेमुरवतपणे मेंदू गहाण ठेवल्यासारखे त्यांच्या भाषणांवरती टाळ्या ठोकत असतो मंडळी. अशा फुकट फकीरांना आपणच अमीर करतो, लक्षात घ्या. म्हणजे सर्वात जास्त कुणी लाता खाऊ असेल तर आपण मतदार आहोत की काय असं वाटायला लागलाय मंडळी. तुम्हाला कळलं असेल की मी कोणत्या क्षेत्रातील भिकारी प्रवृत्तीच्या अगदी भिकार रानडुकरांबद्दल बोलत आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी, अतिशय इंटरेस्टिंग आहे, तेवढाच गंभीर देखील हा व्हिडिओ आहे. एक वेगळ्या प्रकारची माहिती मी तुम्हाला देतोय मंडळी. तुम्ही आज चकित झाला असाल की असं काय घडलं मंडळी. काही घडलं नाही. दररोज या देशात हे पाप घडत आहे आणि आपण, तुम्ही, आम्ही सगळे उघड्या डोळ्यांनी बघून षंढासारखे शांत बसलो आहोत, लक्षात घ्या. तुम्हाला ठाऊक आहे शिवसेनेचा खटला कोर्टात सुरू आहे. त्या अनुषंगाने लोक ज्या पद्धतीने कमेंट्स ठोकतायत, प्रत्येक चॅनलच्या खाली तुम्ही बघा, माझ्या चॅनलच्या खाली बघा, ठाकरेंच्या प्रतिस्पर्ध्याला शितिश्राफ करत आहेत, ते अगदी भयंकर आहे, हे लक्षात घ्या मंडळी. लोकशाहीचा खून एका दिवसात होत नाही, स्लो पॉयझन त्यांच्याकडे आहे. तो हळूहळू होतो खून लोकशाहीचा, जेव्हा मतदारांच्या मतांची किंमत शून्य केली जाते, जेव्हा विश्वासापेक्षा सत्तेला मोठं मानलं जातं आणि जेव्हा जनतेने दिलेला कौल वेगळ्या अर्थाने वाचला जातो, तेव्हा इतिहास शांत बसत नाही. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे. त्याची किंमत कधीतरी, कधी ना कधी त्या प्रत्येकाला चुकवावी लागते, हे लक्षात घ्या. आणि काही दुसरा जन्म नाही, याच जन्मात चुकवावी लागते. तुम्ही, आम्ही बघत असतो अनेकांना मंडळी. आजचा प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही, आजचा प्रश्न आहे उद्या तुमच्या आमच्या मतांचं काय, मतदानाचं काय. जर मतदाराने एका नावावर, एका विचारावर, एका बॅनरखाली, एका पक्षाच्या झेंड्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आणि निवडणुकीनंतर त्यांनी त्यांची चालचित्र आणि चरित्र बदललं, तर तुम्ही काय कराल? मतदाराने पुढच्या निवडणुकीत विश्वास कुणावर ठेवायचा की मतदान करणंच बंद करायचं? काय करायचं काय? किती गोंधळलेले आहेत अनेक मतदार, अनेक सामान्य नागरिक. लोकशाही ही केवळ आकड्यांची बेरीज नसते मंडळी, ती विश्वासाची उभारणी असते. लोकशाहीला खोलवर रुजवण्याची पेरणी असते मंडळी. आकडे बदलू शकतात, काही कठीण नाही. आकडे बदलू शकतात, सत्ता बदलू शकते, पण मतदाराचा विश्वास जर का तुटला तर लोकशाहीचा पाया हादरतो, हे लक्षात घ्या. सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय आज कायदा पाहत आहे आणि पाहायलाच पाहिजे, यात अजिबातही दुमत नाही. पण देशातील करोडो मतदार न्यायासोबत न्यायाची भावना देखील शोधत आहेत, हे देखील न्यायालयाने लक्षात घ्यायला पाहिजे. हे कोण लक्षात घेणार? आजचा निकाल फक्त एका पक्षावर परिणाम करणारा नाही, लक्षात घ्या. हा खटला मोठा मानला जात आहे राजकीय क्षेत्रात. तो भविष्यातील राजकारणाचा मापदंड ठरू शकतो हा निर्णय. कारण कुत्र्याच्या तोंडाला एकदा रक्त लागलं की त्याला बिस्किटं आवडत नसतात, हे लक्षात घ्या. आज जे एका पक्षाबाबत घडत आहे, शिवसेनेबाबत घडत आहे, ते उद्या कोणत्याही पक्षाबाबत घडू शकतं. त्यांनी आरामात राहू नये, लक्षात घ्या. त्यामुळे पक्ष कोणताही असो, यावेळी त्यांनी ठाकरेंच्या नाही परंतु न्यायाच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे. इतर पक्षांनी म्हणतोय मी. सत्ता जिंकणं सोपं असतं हो,
विश्वास जिंकायला आयुष्य खर्ची जातं, आयुष्य. मतदार मतपेटीत फक्त मत टाकत नाही, तो आपल्या भविष्यावर सही करत असतो. हे आज विकलेल्या मतदारांच्या लक्षात का येत नाही हे कळायला मार्ग नाही मंडळी. अतिशय भीषण हे चित्र आहे. पक्षावर दावा करता येतो, पण मतदाराच्या विश्वासावर दावा करता येत नाही. विश्वास हा विश्वासच असतो. खुर्ची मिळवणं हा विजय असू शकतो, पण जनतेचं मन जिंकणं हाच खरा पराक्रम असतो, लक्षात घ्या. लोकशाहीची ताकद संसदेत दिसते ना, पण तिचा आत्मा मात्र मतदारांच्या मनात असतो, हे विसरता कामा नये. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय आपण सर्वांनी मान्य करायचाच आहे, यात काही दुमत नाही. कारण लोकशाहीत न्यायालय अंतिम शब्द बोलत असतं आणि तेच घडत असतं. पण तोपर्यंत आपण मुख गिळून बसायचं, शांत राहायचं. मेरा तो कुछ भी नहीं है, मैं तो ठीक हूं. प्रश्न विचारणं थांबू नये, लक्षात घ्या. कारण ज्या दिवशी जनता प्रश्न विचारणं सोडते त्या दिवशी लोकशाही कमकुवत व्हायला सुरुवात होते, हे लक्षात ठेवा. लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, राहत इंदुरी साहेबांचे शब्द आहे, लक्षात घ्या. लोकशाही जिवंत राहते ती न्यायामुळे, आणि न्याय जिवंत राहतो तो जागरूक नागरिकांपुढे, हे लक्षात घ्या. राहत इंदुरी साहेबांनी सगळं लिहून ठेवलं याबाबत. आणि सगळ्यांना वाटत असेल की मुझे क्या, मेरा अपना चंगा चालू है बढ़िया, सब 2 नंबर की कमाई है, मैं तो ला रहा हूं, मैं अपने अगले पीढ़ी की भी व्यवस्था करके जा रहा हूं, जिनको डरना है डरने दो, जिनको मरना है मरने दो. हे विचार ठेवले तर हा देश, हे राज्य कधीच पुढे जाणार नाही, लक्षात ठेवा. शिवसेनेच्या या खटल्याच्या अनुषंगाने मी हा आज व्हिडिओ केला मंडळी. आणि राजकीय क्षेत्र कशा प्रकारे सडलेलं आहे, कशा प्रकारे त्याचा राज झालेला आहे, हे मी नव्यानं सांगत नाही, तुम्ही बघता. त्या पहाटेच्या नाटकबाजांपासून तुम्ही पाहिलेलं आहे, त्या शपथविधीपासून पक्षफोडीपर्यंत त्यांचं लक्ष त्याच विषयात आहे. जो विकास करतायत ते अधिकारी करतायत असं म्हणायला हरकत नाही. त्यांना काय करायचं आहे, त्यांना काय कळतं त्यातलं. पैसा तिजोरीतून सरकारच्या जातो आणि अधिकारी राबराब राबतात. हे मात्र आपापल्या पक्षाचे दुपट्टे घालून रात्रंदिवस भाषणं ठोकत फिरतात आणि आपण मूर्खासारखे त्यांच्या भाषणांवरती टाळ्या वाजवतो. येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही लक्षात ठेवा मंडळी, पक्ष नव्हे, माणूस नव्हे, नीती तुम्हाला बघायची आहे, लक्षात घ्या. पुन्हा भेटू मंडळी. तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा मंडळी. पुन्हा भेटूच. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक ठोका. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.